हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सो इथे मी पूर्ण असं घर पुन्हा एकदा असं क्लीन करून घेणार आहे. आणि पाहुणे येण्याच्या आत प्रत्येकाने ही कामे करायला पाहिजे, कारण आपल्याला पहिले जरी माहीत राहिलं की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तरी ते येण्याआधी 1 घंटा पहिले आपल्याला फायनल टच देणं खूप गरजेचं आहे. तर चला आता करूया झटक्यात सगळी कामे. सो तुम्हाला कळलेलंच आहे की माझ्याकडे माझे आई-बाबा येणार आहे आणि ते निघालेच आहेत, तर त्यांना थोडा वेळ लागेल इथे पोचायला. तोपर्यंत मी सगळं असं क्लीन अँड क्लिअर करून ठेवणार आहे, कारण आपल्याला आपले आई-बाबा, आपलं घर आणि आपण असं सगळं व्यवस्थित दिसलं की त्यांना खूप असं मनाला त्यांच्या खूप असं छान असा आनंद होतो. कारण आपण कितीही मोठे असलो तरी आपल्या आईबाबांसाठी आपण नेहमी लहानच असतो. आणि असं जर आपण पूर्ण सगळं असं व्यवस्थित आपलं बघून त्यांना पण असं वाटते की खरंच आता आपली मुलगी खूप समजदार झालेली आहे. आणि हे सगळं मग त्यांच्या तोंडातून आपण ऐकलं की आपल्याला पण असं खूप छान असं मन प्रसन्न होतं. तर बघा इथे मी हा बेड छान असा मस्त चकाचक केलेला आहे. सो इथे मी आता बाकीची साफसफाई करण्याआधी स्वयंपाक करून घेते, कारण कसं आहे ना, सकाळपासून ते निघालेले आहेत आणि त्यांना आता जवळपास इथे पोहोचलेच आहेत. तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक असा रेडी करून घेते. आणि हाल ना मला असा सतत साफ करावं लागते, कारण माझा मुलगा जो आहे तो खूपच असं पसारा करून ठेवते आणि मग मला असं प्रत्येक वेळी असं पसारा आणि सोफ्याचं कवर असं घालत राहावं लागते. सो इथे मी पूर्ण कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि ते आता मी इथे थोडे सुकवून घेते, कारण तर ऊन बऱ्यापैकी निघालेली आहे. आणि आज मी हा पूर्ण बेसिंग असा छान मस्त पुसून घेणार आहे. आणि इथे थोडा हे चिकटपणा जो आलेला आहे तो पण मी या विम लिक्विड स्प्रेने थोडा डीप क्लीन करून घेणार आहे. ॲक्च्युली कसं आहे ना, आमच्याकडे खूप हार्ड वॉटर आहे आणि त्यामुळे टॅप वगैरे असं सतत नेहमी असं घासून ठेवावं लागते, कारण असं जर खूप दिवसांनी केलं तर बराच असं क्षार त्या टॅपवर असं बसलेला असतो. म्हणून असं किमान दररोजचे 5 मिनिट जरी आपण दिलो तरी थोडा तो पूर्ण असं छान असं चकाचक राहील. म्हणून आपल्याला ही क्लिनिंग अशी वेळोवेळी करणं खूप गरजेचं आहे. आणि दिवसातून एकदा जरी असं आपण जर क्लीन करत राहिलं तर आपल्याला कुठल्याच ब्रशचं आणि कुठल्याच टूल्सचं असं बिना वापर करता आपल्याला हे बेसिन, सिंक आपल्याला असं छान छान असं स्वच्छ करता येते. आणि सतत असं बेसिंग आणि टॅप असं क्लीन जर करत राहिलं तर ते कधीच खराब होत नसते. आणि इथे बघा मी छान असं मस्तपैकी हा टॅप छान क्लीन केलेला आहे. आता जाऊया टॉयलेटची पण अशी थोडी क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि आता मी हा टॉयलेट पूर्ण असं पुसून घेणार आहे. तर इथे मी हार्पिकचा यूज करत आहे, कारण हार्पिकनेच मला छान असं क्लीन केल्यासारखं वाटते, म्हणून मी नेहमी हार्पिकनेच माझं टॉयलेट क्लीन करत असते. आणि घरात मुलं असली की आपलं असं टॉयलेट सतत असं खराब होत असतो, त्याच्यामुळे आपल्याला सतत असं वारंवार असं साफ क्लीन करत राहणं खूप गरजेचं असतं. कारण कसं आहे ना, छोटे मुलं वगैरे असले की ते असं बरोबर पाणी वगैरे घालत नाही, त्यामुळे आपल्याला प्रत्येक त्यांच्या यूजनंतर असं थोडं आपल्याला एकदा जर आपण असं दिवसातून जर थोडं वॉश करून घेतलं तर आपला हा जो टॉयलेट बाथरूम आहे तो छान असं क्लीन असतो.
इथे माझी अंघोळ वगैरे झाली आणि काल मी मस्त असं छान केसांना ऑइलिंग केलं होतं, म्हणून म्हटलं आज वॉश करून घेऊया. तर मी इथे केस वगैरे छान असे वॉश केले. तर आता मी सगळं असं घर वॉश केलं आहे. तर म्हटलं स्वतःला पण छान असं मस्तपैकी तयार करून घेऊया. सो इथे मी छान अशी मस्त रेडी होऊन राहिली आहे. सो आता फायनल एकच काम आता बाकी राहिलं आहे, ते आहे कपडे असे छान घडी करून ठेवणं. तर मी इथे छान अशा कपड्यांची घडी घालून घेतोय. तर चला आता बाय बाय एव्हरीवन. व्हिडिओ इथेच थांबवते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सो टेक